हॅलो नमस्कार, मी अनघा आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर जे लोक मला पहिलेपासून फॉलो करत आहेत, मला रेग्युलरली फॉलो करत आहेत, त्यांना माहीत असेलच की मी आता बाहेर फिरायला आलेली आहे। याआधी कोल्हापूरला गेले होते आणि तिकडचं जे काही देवदर्शन आम्ही केलं त्या सगळ्याचे मी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत। जर का तुम्ही ते व्हिडिओ अजून पाहिले नाही आहेत तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, आय बटनमध्ये मेन्शन करेन, तर तुम्ही तिकडून तो व्हिडिओ नक्कीच चेक करू शकता। बरं, कोकणात आल्यानंतर पहिल्या दिवशी मी तुम्हाला म्हटलं होतं की आम्ही घरीच आराम केला आहे, सो एक फूड ब्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर केला होता। आणि त्यानंतर आता आम्ही म्हटलं की चला मस्त आता कोकण दर्शन करून घेऊया। आज आहे आमचा कोकणातला दिवस दुसरा आणि आता आम्ही चाललो आहोत देवदर्शन करायला। तर आता ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे, तयारी पण झालेली आहे, थोड्या वेळातच आम्ही निघणार आहोत। तर आता विदाऊट वेस्टिंग एनी टाईम लेट्स गेट स्टार्टेड। तर आता कोकणात फिरताना तुम्हाला असे निसर्ग सौंदर्य तर नेहमीच पाहायला मिळतील। एकदम मस्त आल्हाददायक असं निसर्ग सौंदर्य पाहत आम्ही चाललो होतो आमच्या पुढच्या डेस्टिनेशनकडे। तर आता सगळ्यात आधी आम्ही ठरवलं की आज आम्ही जाणार आहोत भराडी देवी मंदिरकडे। तर भराडी देवी मंदिरचं दर्शन घेणार आहोत। भराडी देवी मंदिर हे तुम्हाला ऐकून माहीतच असेल, खूपच प्रसिद्ध मंदिर आहे। इथे दरवर्षी आंगणेवाडीची जत्रासुद्धा भरते आणि ही जत्रा साधारणतः फेब्रुवारी महिन्यामध्ये असते। कोकणाच्या शांत आणि सुंदर अशा निसर्ग रम्य ठिकाणी ही देवी वसलेली आहे। इथे आल्यावरती मनाला एक वेगळीच शांतता मिळते, थंडगार हवा, आजूबाजूला हिरवागार परिसर आणि देवीचं पवित्र असं दर्शन। भराडी देवी हे स्थानिकांच्या श्रद्धेचं केंद्रस्थान आहे। आणि हो, अजून एक गोष्ट इथली महत्त्वाची म्हणजे इथे बरेच भक्त आपले नवस आहे ना तो मागतात आणि इथल्या बऱ्याच भक्तांचा अनुभवसुद्धा आहे की त्यांची जी इच्छा आहे, त्यांचा जो नवस आहे तो पूर्ण झालेला आहे। खरोखरच इथे आल्यानंतर मनातील सगळ्या गोष्टी आहेत ना त्या देवीला बोलून दाखवाव्याशा वाटतात। आपलं जे काही टेन्शन आहे ते दूर होतं आणि मनातील सर्व इच्छा आहेत त्या पूर्ण होतात। हे जे आता तुम्ही पाहताय ना, अशा पद्धतीचं आपलं मंदिर आहे ते बनणार आहे। मंदिराचं बांधकाम अजूनही चालू आहे। तर अशा पद्धतीने आमचं भराडी देवी मंदिरचं जे दर्शन होतं ना ते खूप छान पद्धतीने पूर्ण झालं। दर्शन घेतल्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो। आम्ही पोचलेलो आहोत आता सातेरी देवी मंदिरमध्ये। सातेरी देवी मंदिर म्हणजेच कोकणातील आदिशक्तीचं एक रूपच आहे। हे मंदिर खूपच शांत आणि पवित्र अशा वातावरणात आहे। इथे थोडा वेळ जरी बसलं तरी मनाला एकदम शांतता मिळते, मन अगदी प्रसन्न होतं। इथल्या स्थानिक लोकांच्या आयुष्यातील प्रत्येक चांगल्या गोष्टीमध्ये या देवीचा आशीर्वाद आहे अशी मान्यता आहे। मंदिराचा परिसर पाहाल तर एकदम साधा, सिंपल आणि सुंदर असा आहे आणि हीच गोष्ट मनाला एकदम टच करून जाते। ह्या सगळ्या गोष्टी खरंच अनुभवण्यासारख्या आहेत। सातेरी देवीचं दर्शन करून झाल्यानंतर आम्ही आलो वेताळेश्वरला। हे मंदिर अगदी सातेरी देवी मंदिरच्या बाजूला आहे। वेताळेश्वर म्हणजेच जिथे वसतो वेतोबा। कोकणातील ग्रामदैवत म्हणून मानल्या जाणाऱ्या वेतोबा मंदिराला खूपच महत्त्व आहे। इकडचा परिसरसुद्धा एकदम शांत आणि सुंदर आहे। इथे आल्यानंतर खरंच असं वाटतं की आपण कोकणामध्ये आलोत आणि एकदम इथल्या पारंपरिक आणि आध्यात्मिक ठिकाणी सामावलो आहोत। वेतोबाचं दर्शन घेऊन आम्ही तिथून बाहेर पडलो। तर आता आजच्या दिवसामध्ये आम्ही बरंच काही पाहिलं होतं। हे सगळं बघता बघता संध्याकाळ झाली आणि मग दिवस कसा गेला हे आम्हालाच कळालं नाही। त्यानंतर आम्ही आमच्या घरी गेलो। हॅलो, तर काल मी तुम्हाला बोलले होते की आम्ही कोकणात आलो आहोत आणि आता आम्ही इकडे फिरत आहोत। तर काल आम्ही इथे गावाच्या जवळपास जे काही देवस्थानं होती ती पाहिली आणि कालचाच व्हिडिओ मी आता कंटिन्यू करते। तर आज आम्ही जाणार आहोत कुणकेश्वरला आणि कुणकेश्वर हे आमचं आत्ता आम्ही जे काही फिरतोय गेल्या आठवडाभरापासून त्याचं लास्ट डेस्टिनेशन आहे। तर कोल्हापूर झालं, कोकण झालं आणि कुणकेश्वर नंतर आमची जी ट्रिप आहे ती ऑफिशियली संपत आहे। त्यानंतर आम्ही जस्ट घरी येणार, थोडा आराम करणार आणि नेक्स्ट डे आम्ही निघणार आहोत। आज आम्ही चाललो आहोत कुणकेश्वरला। तर आता कुणकेश्वरला जायचा जो रस्ता आहे तो आमच्या इथून साधारणतः 1 ते सव्वा तास लागतो। तर अशा पद्धतीने आम्ही आमचा प्रवास चालू ठेवला होता आणि जसं कुणकेश्वर जवळ येतो ना, सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे रस्त्याच्या एका साईडला समुद्र आपल्याला पाहायला मिळतो। तर इथूनच आपल्याला जे आहे ना ते मंदिराची चाहूल लागते आणि येस, फायनली आम्ही पोचलेलो आहोत श्री क्षेत्र कुणकेश्वर इथे।
समुद्रकिनारे वसलेलं हे भव्य असं शिव मंदिर आहे. लाटांची गूंज आणि शिवभक्तीची श्रद्धा या दोन्ही गोष्टी इथे एकत्र येतात. कुणकेश्वर हे भगवान शंकराचं एक प्राचीन मंदिर आहे. त्याचबरोबर कोकणातलं एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्रसुद्धा आहे. समुद्रासमोर दर्शन घेताना जो अनुभव येतो ना, तो शब्दात सांगता येत नाही. शांत, पवित्र आणि आध्यात्मिक ऊर्जेने भरलेलं हे क्षण आहे. हे आयुष्यात कायम लक्षात राहण्यासारखं आहे. मंदिराच्या चारही बाजूने तुम्हाला समुद्र पाहायला मिळेल आणि वरती हे मस्त आपलं सुंदर असं शिव मंदिर आहे. आता हे जे पाहत आहे हे मंदिराचं आवर आहे. इथे मंदिराच्या साईडला जे गेट आहे तिथून आपल्याला आतमध्ये यायचं आहे आणि आतमध्ये साधारणतः असा परिसर आहे. त्यानंतर समोर जे गेट दिसतंय तिथून बाहेर पडायचं आहे आपल्याला. तर आता आपण मंदिराच्या बाहेर पडल्यानंतर जातानासुद्धा येस ऑफकोर्स आपल्याला सुंदर असा हा समुद्र आहे तो पाहायला मिळतो. हे सुंदर सुंदर दृश्य बघत आम्ही पुन्हा आमच्या परतीच्या प्रवासाला लागलो. तर आता दिवसभर हे सगळं पाहून झाल्यानंतर आम्हाला लागली होती भूक. सो आम्ही थोड्या वेळासाठी इथे नाश्ता करायला थांबलो होतो आणि मस्त असा छान छान नाश्ता केला. नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही निघालो घरी जायला. हा व्हिडिओ जो आहे तो कंटिन्यूड आहे आणि कोकणातला शेवटचा व्हिडिओ आहे. तर तुम्हाला हे माझे कोल्हापूर आणि कोकणातले व्हिडिओ कसे वाटले ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नकात. आणि या सगळ्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. त्याचबरोबर असेच छान छान व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.